की आत्ता इथून उद्योगधंदे निघायच्या वाटेवर आहे. आमच्या सरकारमध्ये तेव्हा तसं नव्हतं. कोविडच्या काळात पण कोणी निघायला बघत नव्हतं. आमच्याकडे गुंतवणूक येत होती. इथले 4,500 कोटीची गुंतवणूक आम्ही एका वर्षात आणली होती. इथले पालकमंत्री असं म्हणतायत की विरोधक मुद्दा म्हणून आरोप करतात की इथले उद्योगधंदे बाहेर जातात, मात्र उद्योगधंदे सगळे तिथंच आहेत. चांगल्या आनंदाची गोष्ट आहे आणि जर खरोखर असं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण एकदा परत मी सांगतो, ॲलिसिक वंडरलँड होणं बंद करा आणि रस्त्यावर उतरून पहा. आणि कुठचे उद्योगधंद्यांबद्दल ते विचारतात बोलतात ते जरा विचारत नाही. कदाचित त्यांच्या मनात थोडे वेगळे असतात. जिथं पूर्ण झालंय तिथे अशा पद्धतीने रचना आहे, एक्सपोर्ट आहे, तिथे लोक अनेक लोकांचा तुम्ही रस्त्याची क्वालिटी बघा, एवढी भयानक आहे. सगळीकडे कॉन्क्रीट खडबडीत लागतं. एक आम्ही पूल पाहिला, 10 दिवसापूर्वी उद्घाटन झालंय. 10व्या दिवशी NHAI स्वतःहून ऑडिट करून बंद केलंय. हे NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, मुंबई गोवा महामार्ग, मुंबई अहमदाबाद महामार्ग, मुंबई नाशिक महामार्ग एवढे भयानक आहेत, एवढे भयानक आहेत. 50 मीटर पण तुम्हाला स्मूथ दिसणार नाही कुठे. साहेब, आपल्या दौऱ्यामध्ये आमदार जे आहेत भास्करराव जाधव कुठे दिसत नाहीये. आणि हे नाही तरी मला परवा फोन करून सांगितलं की ते नाशिक. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने औद्योगिक वसाहतीतले आणि काय भास्करजी मी आम्ही हाऊसमध्ये एकत्रच बसतो. मी आज विक्रमजींना सांगितलं बसा माझ्या उद्योजक अडचणीमध्ये आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग राज्यातले सगळे अतिशय बिकट अवस्था आहे. कुठेही विरोधक आंदोलनं करताना दिसणार आहेत का आम्हाला? आम्ही सत्ताधारी नाही होतो, आम्ही विरोधकच आहोत. पण परत एकदा मी तुम्हाला सांगतो, उठसूट राजकीय विषय करण्यापेक्षा आणि उगाच आंदोलन करण्यापेक्षा पहिलं म्हणजे तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाग येते का पाहतो. आंदोलन आधी पण झाले, नंतर पण करू. पण आत्ता पहिली गोष्ट हीच आहे की एक्सपोज करून तुमचं काम नेमकं काय आहे हे दाखवा. आज आम्ही जर आंदोलन केलं, चक्काजाम जर केलं इथे आणि परत उद्योगधंदे बंद पडले, एक दिवस यांचं नुकसान झालं, तर परत हे जातीलच ना. आम्ही हे ना इथे ठेवायचं कसं ह्याच्यासाठी आलेलो. मागून कोणाला काही प्रश्न? सॉरी, हे नाही मग तुमच्याकडे येतो. सॉरी, मला वाटतं एकच पहिली आता जी दिसते आपल्याला ती सुधारणं गरजेचं आहे. पहिलं मग पुढचं विचारू. मगासपासून ते प्रयत्न करतात. आमदार किंवा मंत्री ज्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोव्याचा पाहणी करण्याचा दौरा घोषित करतात, रातोरात मस्त होते. रातोरात ठेकेदार जागेवर पट्टी करतात आणि मग ते फक्त कोकणकरांच्या आज एक ॲडव्हान्टेज असं झालं की मी येत असताना काल रात्री डागडुजी झाली आणि सकाळी पाऊस पडले. ती खरी परिस्थिती परत दिसायला लागली, खडी वाहून गेली सगळी. याच्यावर आपण काय कारवाई म्हणजे तुमच्या माध्यमातून दिसलंय. आता पुढचं आंदोलन जर तीव्र करायचं तर तेही करू. पण आज पहिलं जे त्यांचा खोटारडेपणा तो दिसलाय. आगे आगे देखो. मुंबई गोवा महामार्गाचं काम अर्धवट असताना टोल वसुली केली जाते. या संदर्भात आपला पक्ष रस्त्यावर उतरणार का किंवा या टोलबंदी संदर्भात आपण काय करणार? आम्ही आंदोलन तर केलेलं आहे, विरोध करत आहोत. आता उतरायचं असेल तर आम्ही सगळे उतरूच. पण हे एका बाजूला चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला इथेनॉलचा पण प्रश्न आहे, तो पण घेतलेला आहे. काय झालंय की एकंदर आता आपण पाहतोय की देश आता सगळीकडे आपण पाहतोय वेगळी जागरूकता आलेली आहे आणि लोक देखील स्वतःहून पुढे येत आहे. आणि मी हेच सांगतोय की हे सगळं आता आपण सगळ्यांनी देशवासी म्हणून, भारतीय म्हणून सगळ्यांनी उतरलं पाहिजे आणि सरकारला जाब विचारणं गरजेचं आहे. नाहीतर पुढे हे शांत करून टाकलं. एकदा चालूया सोबत, बघूया चालू. इथे येऊ की अंबडला जाऊ की नाशिकमध्ये फिरू, पुण्यात फिरू, इंजोडीत फिरू, कुठे फिरू. सर, आत्ता म्हणालात की उद्योजकांनी आमच्याबरोबर बंद दाराआड चर्चा केली, त्यांच्या काही समस्या असतील त्या मांडल्या असतील. मग त्या समस्या काही अंशी आमच्या लोकांच्या पण लक्षात आलेल्या आहेत. आम्ही महाराष्ट्र टाईमची बातमी म्हणालात ना तुम्ही, त्याचा उल्लेख केलात, त्यावेळेला महाराष्ट्र टाईमचा पत्रकार आणि मी स्वतः उद्योजकांबरोबर चर्चा केल्या याबाबतीत. त्यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर आमच्याशी आपली व्यथा मांडलेली आहे. उद्योजक दबावाखाली आहेत काही ठिकाणी. असं असतं की त्यांना अडचणी आणण्यासाठी यांच्याकडे 100 वेगवेगळे पर्याय आहेत, उपाय आहेत, सगळं काही. आणि म्हणून मी सांगतोय की डिक्रिमिनलायझेशन इंडस्ट्रीचं पण होणं गरजेचं आहे. कंप्लायन्स, इज ऑफ कंप्लायन्स कमिटी मी आणि देसाई साहेबांनी, देसाई साहेब उद्योग मंत्री होते, मी पर्यावरण मंत्री होतो, आम्ही सुरू केली होती. आणि त्यानंतर 3-4 महिन्यात आमचं सरकार पडलं होतं. तेव्हापासून आत्तापर्यंत इज ऑफ कंप्लायन्समध्ये ही समिती पुढे बसलीच नाही.
आणि उद्योजकांना अडचणीत आणायचं असेल तर कुठच्या मुद्द्यावर आणायचं हे सरकार त्याच्यातच विचार करतं. आम्ही हा विचार करत होतो की जर आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती वाढवायची असेल तर आपल्याला रोजगार निर्मितीसाठी ती साधनं देणं गरजेचं आहे, तो स्कोप देणं गरजेचं आहे. ते या इजो कॉन्फरन्समधून मग होतं. दुसऱ्या बाजूला सरकार एक शेवटचा प्रश्न घेऊन त्यांनी आता ते सांगितलं की गुप्त ठेवण्याचं, पण एक निश्चित आहे. जसं मी सांगितलं की इज ऑफ कम्प्लायन्स डिक्रिमिनलायझेशन हा खूप मोठा विषय आहे, त्याचा आम्ही कमिटी रिपोर्ट पण केला होता. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज जी आपण परिस्थिती पाहतोय, मुंबई गोवा महामार्ग तर आहेच, म्हणजे येणं जाणं तर कठीण आहेच, पण आत आल्या स्वागताला एक खड्डा मोठा होता, तो तुम्हीही पाहिला मीही पाहिला. आणि अशी जर परिस्थिती असेल तर हे जेव्हा तुम्ही बाकीचं तर सोडा, हे उद्योजक जेव्हा दुसऱ्यांकडे जातात, गुंतवणूकदारांकडे जातात की माझ्या इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करा, कोण येऊन इथे गुंतवणूक करणार आहे, कोण येऊन इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि कोण ह्यांना वाढवण्यासाठी हे करेल. मी चाकणला गेलो, त्याच्यानंतर उद्योग मंत्री 5-6 तास बसायला लागलं, DCMला पळायला लागलं. तिथे थोडी हलचल सुरू झालेली आहे. हिंजवडीमध्ये आम्ही 6 तारखेला तिकडच्या स्थानिक लोकांनी मोर्चा पकडलेला आहे आणि इथे देखील माझी हीच अपेक्षा आहे की इकडच्या स्थानिक जनतेने, इथे जे कामगार आहेत, तिकडचे जे उद्योजक आहेत, त्यांनी देखील पुढे येऊन असंच एक जाग या सरकारला आणावी आणि मी त्यांच्या सोबत राहीन. मी त्यांनाही सांगितलं होतं, मी सगळीकडे सांगतोय, मी कोणाचं नेतृत्व करायला फिरत नाहीये, जनतेसोबत खंबीरपणे उभं राहायला फिरतोय आणि जनतेला त्रास नाही होणार याच्यासाठी असेल MIDC सगळीकडेच आपण पाहतोय. इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती एकदमच भयानक आहे. विजेचे दर असतील, विजेचं सप्लाय असेल, आणि आता येतानाच आपण पाहिलं जो खडतर रस्ता आहे, आलेल्या MIDC मध्ये आलोय की कुठच्या कन्स्ट्रक्शन साईटवर आलो हे कळत नाही. आणि असं जर परिस्थिती असेल तर जे उद्योजक सांगतात की आम्हाला इथून स्थलांतरित व्हायचंय, कुठच्या तोंडाने आम्ही त्यांना सांगायचं की इथून जाऊ नका. अर्थात सगळ्यांना मी विनंती करत असतो की परिस्थिती बदलेल, काहीतरी चांगलं होईल, पण मला वाटतं जर उद्योग मंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जिथे आहेत ते अशी परिस्थिती असेल तर इतर महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या हा एक प्रश्न उपस्थित होतोच. सर, आज धरणासारखं देखील प्लॅन गुजरातमध्ये चाललेलं आहे, हे मी म्हणते, कारण स्थानिक लोक धरणामध्ये कामाला आहेत, त्याबद्दल काय? टाटा केमिकल्स असेल किंवा इतर आपण पाहिलं असेल, हे सगळे इथे खूप मोठ्या संख्येत लोक इथे रोजगार निर्मिती झालेली, स्थानिक लोकांची असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून असेल. आणि जे लोक इथे स्थलांतरित होऊन आता वर्षानुवर्ष राहतात त्यांना पण आपण स्थानिकच समजू. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एक जर असे उद्योगधंदे इथून निघायला लागले तर रोजगार निर्मिती ही कमी होत जाईल. आणि माझं मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे की मुख्यमंत्री साहेब, ॲलिस इन वंडरलँड होऊ नका. सगळं काही चांगलं चाललंय असं तुम्ही स्वतःला भासात ठेवू नका. थोडं त्याच्यातून बाहेर या आणि जमिनीवर जी काही परिस्थिती आहे, ग्राउंड रियालिटी जी आहे ती जरा बघून घ्या. MIDC असतील किंवा सगळे हे असे जिथे आपले जॉब क्रिएटिंग सेक्टर्स आहेत किंवा एरियाज आहेत जिथे रोजगार निर्मिती होते, तिथे इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती अशीच आहे. म्हणजे माझं इथे स्वागतच एका मोठ्या खड्ड्याने केलेलं आहे. आणि मी आलेल्या विक्रेता विचारलं की हा MIDCचा आहे का रस्ता? मग मी विचारलं पालकमंत्री कोण आहे? कोण आहेत पालकमंत्री? उद्योगमंत्री कोण आहेत? आणि मग मला कळलं की रस्त्यामधलं डांबर गेलं कुठे. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जर अशी परिस्थिती आपल्या MIDCची असेल, आमदार म्हणून, खासदार म्हणून आम्ही सगळे शासनाकडे मागणी करत असतो की आम्हाला MIDC पाहिजे. का पाहिजे? तर तिथे थोडं नीटनेटकं होतं, उद्योगधंदे येतात, रोजगार निर्मिती होते आणि आपल्या गावाकडच्या की शहराकडच्या तरुण तरुणींना आपण रोजगार निर्मिती करू शकतो. पण परिस्थिती एवढी आता बेकार होत चाललेली आहे. परवाकडे चाकणमध्ये पण 20 उद्योजक मला जे भेटले, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आता चाकण सोडून दुसरीकडे जावं लागतंय, कदाचित दुसऱ्या राज्यात जावं लागतंय, कारण जी काही वीज, पाणी आणि रस्ते हे जे बेसिक आहे 2026 मध्ये ज्या MIDC आपण 5 स्टार MIDC समजतो त्या MIDC मध्ये ह्या काही गोष्टीच नाही. आत्ता तसं पाहिलं तर मला एक मोठी यादी आली की हे मंजूर आहे, ते प्रस्तुत आहे, असं तसं अमुक आहे तमुक आहे. पण जरी काही मंजूर असलं, जरी काही प्रस्तुत असलं तरी हे सगळं पेपरवर प्रस्तावित असतं. प्रस्तावित झालं म्हणजे की ते लगेच होत असं नाही. आज मी खास करून ते एवढ्यासाठी आलेलो आहे. मी विक्रांतजींना तेच सांगितलं की आपण कुठेही सभा नाही, कुठेही मला मंडप नकोय, कुठेही समारंभ नकोय, कारण मला राजकारण करायचं नाही. हा, जे आपलं राजकारण असतं तेच समाजकारण आहे. जे माझ्या आजोबांनी सांगितलेलं आहे की जे जनहिताचे प्रश्न आहेत ते उचलत जा. आणि ह्याच्यात समाजकारण किंवा राजकारण जे काही तुम्हाला ठरवायचं असेल ते येण्याचं कारण हे आहे की जर आज परिस्थिती बदलली नाही आणि उद्योगमंत्री जिथे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती असेल आणि जर उद्योगधंदे, जर रोजगार इथून
हलायला लागले तर आपले तरुण तरुणी करणार तरी काय? त्यांना रोजगाराची संधी नाही मिळणार, पुढच्या पिढीला रोजगाराची संधी नाही मिळणार. आपण स्कूल ठीक करू आंदोलन करतोय, कॉलेजमध्ये जाऊन आपण आपली युनिट्स उघडतो, युवा सेनेचे असतील, कॉलेजचं नीट शिक्षण चालू केलं हे बघतो. पण हे सगळं झाल्यानंतर रोजगार जिथे असायला पाहिजे, MIDC मधूनच जर उद्योगधंदे आपले निघायला लागले तर मग महाराष्ट्राचं तरी काय होणार ही चिंता आम्हाला पडली असते. आणि म्हणून आज मी जास्ती वेळ काही बोलणार नाहीये. मला वाटतं आपण सगळे ते आलात म्हणून मी एवढं थोडा माईक हातात घेतला, नाही तर माझं नुसतं स्पॉट टू स्पॉट व्हिजिट चालली आहे, माझ्यासोबत मीडिया असते आणि आपण सर्व मला भेटत असतात. मी आपल्याला ही पत्रकार परिषद झाल्यानंतर प्रत्येकाला भेटणार, फोटो जर कोणाला पाहिजे असेल तर असं काय हे नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला भेटून आपली शुभेच्छा घेईन आणि जे काही निवेदन असतील आपले ती घेऊन पुढे निघेन. तर निवेदन देताना नुसतं एकच लक्षात ठेवा, मला तुमचं नाव आणि नंबर त्याच्यावर लिहून ठेवा, म्हणजे त्याचा फॉलोअप मला घेईल.